जय महाराष्ट्र मित्रांनो, आर-टी 2026च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जी सर्वात महत्त्वाची स्टेप असते ते म्हणजे लॉटरी प्रक्रिया. आता लॉटरी लागलेली आहे 6 एप्रिल 2026 या तारखेला म्हणजेच कालच्या तारखेमध्ये. पण बऱ्याचशा पालकांची अशी समस्या आहेत, तक्रारी आहेत, की त्यांच्या नंबरवरती मेसेज आलेला नाही, त्यांच्या मुलाचं ॲडमिशन झालेलं म्हणजे लिस्टमध्ये नाव आलेलं नाही. तर अशा समस्या येत आहेत, तर तुम्हाला सहज घर बसल्या तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या मुलाचं नाव लागलेलं आहे किंवा आर-टीमध्ये नाही ते. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आर-टीच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो व्हिडिओच्या सुरुवातीलाच, की 6 एप्रिल 2026 दिवशी आर-टीची लॉटरीची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली म्हणजे फक्त लॉटरी लागलेली आहे, यादी प्रसिद्ध करायचं बाकी आहे. येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 7 किंवा 8 जास्तीत जास्त 9 तारखेपर्यंत ही यादी तुम्हाला वेबसाईटवरती दिसणार आहे. जिल्ह्यावाईज तुम्हाला पाहता येणार आहे. वेटिंग लिस्टमध्ये कुणाचं नाव आहे, सिलेक्टेड यादीमध्ये कुणाचं नाव आहे. तर त्याच्या अगोदरही तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमच्या मुलाचं नाव लागलेलं आहे किंवा नाही, मेसेज जर तुम्हाला आलेला नसेल, तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं जो तुमच्या मुलाचा नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं एक स्टेटस येतंय बघा. जर तुमच्या शाळेमध्ये नाव सिलेक्शन झालेलं असेल कुठल्याही लॉटरीमध्ये, तर इथं शाळेचं नाव येऊन जातं. पण आता इथं काय झालेलं आहे, मी ॲप्लिकेशन टाकलेलं आहे. पण इथं धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल म्हणजे असं जर मेसेज आलेलं असेल, तर तुमचं लॉटरीमध्ये नाव लागलेलं नाही असं समजून जायचं आहे. म्हणजे आर-टी-साठी तुम्हाला लॉटरीमध्ये नावच आलेलं नाही हे समजून घ्यायचं. पण सध्या तरी प्रतीक्षा करा 2 दिवस, कारण आता सध्या याद्या बनवण्याचं काम चालू आहे त्यांच्याकडनं. लॉटरी झाल्यानंतर ती ऑफिशियल लॉटरी लागलेली आहे. आता वेबसाईटवरती पब्लिशली म्हणजे प्रसिद्ध करण्यात येणार, सार्वजनिक प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर यादी तर तुम्हाला काय करायचं मी सांगतो. इथं वेबसाईटवरती आल्यानंतर इथं बघू शकता सिलेक्टेड मूळ यादी. इथं सुद्धा तुम्हाला लिस्ट दिसणार आहे 2026-27 मध्ये ज्या मुलांची ज्या पाल्यांची निवड झालेली आहे आर-टीमध्ये. इथं तुम्हाला अकॅडमिक इयर तर आहेच, फक्त डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. आता सध्या हे डिसेबल आहे ऑप्शन डिस्ट्रिक्ट निवडायचं, कारण याद्या प्रसिद्ध करण्याचं काम चालू आहे सार्वजनिक. तर इथं हे दिसणार नाहीयेत, राउंड वगैरे सर्व निवडायचं आहे तुम्हाला आणि गो या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला लगेच सिलेक्टेड यादी दिसणार आहे. आणि जर वेटिंग लिस्ट पाहायची असेल तर इथं प्रतीक्षा यादीचे ऑप्शन आहे. इथं सुद्धा तुम्हाला जिल्हा निवडून गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सुद्धा नाव शोधता येणार आहे वेटिंग लिस्टमध्ये कुणाचं आहे. तर अशा प्रकारे घर बसल्या तुम्हाला अगदीच मोबाईलवरून तुमच्या मुलाचं ॲडमिशन झालं म्हणजे लॉटरीमध्ये नाव लागलेलं आहे किंवा नाही आर-टीच्या 2026-27च्या शैक्षणिक वर्षासाठी हे घर बसल्या पाहता येणार आहे. जर ज्या पालकांना एस-एम-एस आलेले नाहीयेत, मुलाचं नाव लागलेलं नाही असे भ्रमात आहात तुम्ही, तर निश्चिंत राहा, कारण की 2 ते 3 दिवस अजून वेट करा तुम्ही, कारण 9 तारखेला यादी सार्वजनिक होणार आहे. तिथं जर यादीत नाव असेल, जर शाळेचं नाव एस-एम-एस सुद्धा प्राप्त होतील शक्यतो त्याच दिवशी 2 दिवसामध्ये. जे पालकांचे अजून कुठल्याही मुलांना एस-एम-एस गेलेले नाहीये, ज्यांची निवड अ, काल 6 तारखेला जी यादी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे लॉटरी आर-टीची, त्याच्यामध्ये अजून काही मुलांना एस-एम-एस आलेले नाहीतच. त्याच्यामुळं 2 दिवस वेट करा. एस-एम-एस येण्याची दाट शक्यता आहे आणि घाबरून जाऊ नका लगेच. जर तुम्हाला ते नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल हे जे ऑप्शन येत आहे ॲप्लिकेशनमध्ये, तरी घाबरू नका, कारण 2 दिवस 9 तारखेपर्यंत तरी तुम्हाला वेट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला की कळून जाईल तुमच्या मुलाचं नाव लागलेलं आहे किंवा नाही. जसं मी आत्ता सांगितलंय त्याप्रमाणे तुम्हाला चेक करायचं आहे. धन्यवाद.